ऐनवेळी काँग्रेसनं गेम केला आणि ठाकरे गटाचा अवघ्या 1 मतांनी पराभव झाला. नेमकं घडलं काय पाहूयात. मुंबई महापालिकेच्या 17 पैकी 6 प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी गुरुवारी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या 6 प्रभाग समित्यांपैकी 3 अध्यक्षपदं भाजपच्या नगरसेवकांनी बिनविरोध जिंकली, तर काँग्रेसनं 2 अध्यक्षपदं मिळवली. याशिवाय शिवसेनेनं 1 अध्यक्षपद पटकावलं. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं. दरम्यान सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते एफ उत्तर आणि एफ दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनं. या निवडणुकीत संख्याबळ जास्त असल्यामुळं शिवसेना उभाठा पक्षाच्या श्रद्धा जाधव यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या आयशा सुफियान वनू आणि समाजवादी पक्षाच्या इरम सिद्दकी या नगरसेविका गैरहजर राहिल्या. याचा थेट फायदा झाला शिवसेनेच्या मानसी सातमकर यांना. त्यांना भाजपची 5 आणि शिवसेनेची 3 अशी एकूण 8 मतं मिळाली, तर श्रद्धा जाधव यांना शिवसेना उभाटाची 6 आणि मनसेचं 1 अशी 7 मतं मिळाली. आणि याच एका मताच्या फरकानं मानसी सातमकर यांनी श्रद्धा जाधव यांचा पराभव करत अध्यक्षपद पटकावला. इतर प्रभाग समित्यांमध्येही राजकीय समीकरणं बदलताना दिसली. आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समित्यांमध्ये विरोधकांनी उमेदवार न दिल्यानं भाजपचे प्रकाश दरेकर बिनविरोध निवडून आले. तसंच सी आणि डी प्रभाग समितीत भाजपचे आकाश पुरोहित, तर आर दक्षिणमध्ये भाजपच्या लीना देहरकर यांचीही बिनविरोध निवड झाली. दुसरीकडे पी पूर्व आणि पी पश्चिम प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेसचे हैदर अली असलम शेख यांनी 10 मतं मिळवत विजय मिळवला, तर ए, बी आणि ई प्रभाग समित्यांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक ज्ञानराज निकम अध्यक्षपदी निवडून आले. एकूणच या निवडणुकांमुळे मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.